नमस्कार, मी शरद लक्ष्मण वाघमारे, प्रोडक्शन सुपरवायझर. गेल्या 23 वर्षापासून एरिस ॲग्रो लिमिटेड कंपनीमध्ये मी कार्यरत आहे. तुम्ही एरिस बद्दल काय सांगाल? एरिस बद्दल सांगायचं झालं तर इथे काम करताना असं एक कंपनीसाठी काम करतो असं कधी वाटतच नाही. एक फॅमिली मेंबरप्रमाणेच आम्ही सर्वजण काम करतो. हे माझं काम आहे. माझ्या कामाच्या माध्यमातून कंपनीचा तर फायदा व्हायलाच पाहिजे. मग त्याच्याबरोबर आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला, त्याचबरोबर देशामध्ये जे आपली अर्थव्यवस्था शेती कृषी प्रधान आहे त्या अर्थव्यवस्थेला आम्ही चालना देण्याचं काम करतो. आणि एक युनिट म्हणून आम्ही नेहमीच कार्यरत चांगल्या प्रमाणे काम करतो. त्याचबरोबर एक क्वालिटी प्रोडक्ट देण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो. तुमच्या मते येत्या 5-10 वर्षामध्ये एरिसची पोझिशन काय असेल मार्केटमध्ये? सर, माझ्या मते पुढील 5 ते 10 वर्षांमध्ये एरिस आपली देशामध्ये पहिल्या 3 मध्ये मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर मध्ये यायलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे आमची खरोखर वाटचाल सुरुवात आहे. तुम्ही जॉईन झाल्यापासून आतापर्यंत एरिस मध्ये काय काय बदल झाले? सर, मी 2001 ला एरिस जॉईन केली. गेली 23 वर्ष मी सतत एरिस मध्ये काम करत आहे. मी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस फक्त 2 ब्लेंडर होते जे आम्ही मिक्सचर मायक्रोन्यूट्रिएंट बनवतो, ते 2-3 वेसल होत्या आणि बाकी बहुतेक मॅन्युअली काम होतं. पण प्रत्येक वर्ष थोडा बदलाव होत गेला. आज आमच्याकडे ऑटोमेशन मध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर आमचे सुरुवातीला जॉईन केलं त्यावेळेस ठराविक 10-12 प्रोडक्ट होते, पण आज 30 रेंज 80-100च्या वर गेलेली आहे. म्हणजे थोडक्यात आम्ही प्रत्येक वर्षी नवीन प्रोडक्ट बनवतोय, नवीन सेल करतोय आणि त्याचप्रमाणे आमच्या कंपनीच्या ग्रोथ बरोबर आम्ही आमच्या फार्मरची काळजी घेऊन त्यांची ग्रोथ वाढवण्याचा सतत प्रयत्न करतो आणि तोच विचार आमच्या मनामध्ये आहे आणि तेच इन्करेज घेऊन आम्ही पुढे मार्केटमध्ये जाऊन आम्ही नंबर 1च्या पोझिशन येण्याची प्रयत्न करतो. तुमचं आणि तुमच्या टीमचं कंपनीमधलं कॉन्ट्रीब्युशन ज्याच्यामुळे एरिस मध्ये खूप मोठा बदलाव झाला? सर, 2005 मध्ये मुंबई आणि पूर्ण देशामध्येच जेव्हा फ्लडची सिच्युएशन झालं होतं, सगळे अति महापूर होता, त्यावेळेस माझे मुंबईचं युनिट पूर्ण पाण्याने भरलं होतं. त्यावेळेस माझ्या टीमने आणि आम्ही लिडिंग करून जे कंपनीमध्ये जे पाणी होतं ते पूर्ण बाहेर करून अगदी 2च दिवसामध्ये आम्ही आमचं युनिट सुरू केलं. तो एक आमच्यासाठी एक अचीव पॉइंट आहे. त्याचबरोबर कोविडमध्ये जेव्हा पूर्ण जग बंद होतं त्यावेळेस माझी एरिस आणि माझी टीम चालू होती. त्यावेळेस आम्ही स्वतःची पर्वा न करता आमचं प्रोडक्ट आमच्या शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचेल, आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आम्ही कसं योगदान देऊ शकू, त्यावेळेस आम्ही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. हे 2 जे इन्सिडेंट आहेत ते माझ्यासाठी खूप एक मेमोरियल अचिव्हमेंट असं वाटतं मला. एरिस मध्ये आता जे नवीन मेंबर जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? सर, मी नवीन मेंबर आपल्या एरिस मध्ये जॉईन होतात त्यांच्यासाठी हाच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही आपलं गोल सेट करा. तुम्ही ह्या कंपनीबरोबर जे काम करताय पण ह्याचे योगदान तुमच्या डायरेक्ट देशाच्या अर्थव्यवस्थेवर होते. त्याच्यामुळे तुम्ही चांगलं काम करा आणि त्या कामाच्या प्रती तुम्ही एकदम असं कामाच्या प्रती लगाव ठेवा. त्याचं तुम्हाला बेनिफिट तुम्हाला तुमच्याबरोबर तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या देशाला नक्कीच मिळेल. एका शब्दात एरिस बद्दल काय सांगाल? सर, एरिस बद्दल एका शब्दात सांगायचं बोलतो, एरिस ही माझी ओळख आहे. आय बिल्ड एरिस.